सो हे गाईज गुड मॉर्निंग. आपला बाबू सुद्धा उठलेला आहे. हाय कर गाईजला. हाय नाही बोलत. सो गाईज यावी गेलं दीदीला आणायला आणि आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करते कारण की टाईमच भेटत नाही बाबूच्या बाई. आणि बाबूला इथं दूध बिस्किट थंडाकार घेतलं त्याचा. आणि दीदीच्या स्कूलमध्ये आज होता गरबा सेलिब्रेशन. सो ती तयारी करून गेले. आल्यावर तुम्हाला दाखवते कशी काय मेकअप केले ते तिने. आणि आज घेणार आहे आजी गाडी. सो यावी जातील गाडी घ्यायला. आम्ही जाऊ साईबाबावर मग गाडी आणल्यावर. सो चला तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते. स्वयंपाक करायचं पण आहे थोडा. चला नंतर भेटूया आपण. हे बघा नाटक बघा याचं नाटक बघा. हां ए नौटंकी ए नौटंकी बोली जशांक हाय कर गाईजला. हाय बोल पापा. तुझं नाव काय आहे? नाव सांग. जशांक अंकेश काय आहे? नाही बोलत तर रे नाही बोलत. बाय कर मग गाईजला. इकडं बघा गाईज कसं पडून राहिले नाटक. आता खायला घेतले ना खायला घेतल्यावर बघत नाही खायला ना आता काहीच नाही. अच्छा छोणी आहे छोणी. सो चला नंतर भेटूया आपण. हे गाईज आपली दीदी आलेली आहे. दीदी कसं आणला आज स्कूलमध्ये? डांगराय पण खेळली का? कशी खेळली? तिला बरं नाही कारण गाईज रात्री सुद्धा ताप आलता तिला. थंडी लागत तिला आता सुद्धा थंडी लागते. सो टिफिन खाला का पूर्ण? हा नाही खाला. मी तर खाऊन घे आता. आणि कमेंट करून सांगा दीदी कशी दिसते. दीदी स्माइल तर कर गाईजला आपल्या. हा सो चला गाईज पहिले दीदीचे आपले फोटो काढून घेते मग ती तयारी तिची काढून टाकेल. सो हे गाईज इथे आपल्या बाबूचं वरण झालेलं आहे. वरण म्हणजे डाळ भात. इथे आमचं वरण सगळं मोबाईल मसाला. इथे भेळ बनवायचे आपल्याला त्यासाठी कांदा मारायचा त्याच्याकडे भात. ही भेळ मी भेळ छोटीशी वाली बरी करते. टाकला का टेन्शन नाही. अजून ते भांडी घासायची आहेत थोडीशीच आहे. भेळ सारखं काम आवडेल माझं ना. मग बाबूचं आपल्या आंघोळ करीन ना मग जाईन साईन मंदिरला. सोबत आहे कोण येते मला घ्यायला. त्याच्यानंतर गेलो तर नक्की दाखवेन. नाही गेलो तर मग नाही दाखवणार. ती त्याला पहिले भांडी घासून घेते सर्व मग भेटते तुम्हाला. गाईज तुम्ही बघू शकता इथे बाबूची आंघोळ केली आहे. मम्मी पावडर लावते तर किती नाटकं करते बघा. आवडं काय पण त्याला चड्डी आणले तरी पण नडते बघा बघा. बघा कसं नडते. नाटक करते नाटक. तुम्ही बघू शकता इथे मी रेडी झालेली आहे. यावी फोन केलता की आता आम्ही निघलेलो आहे उल्हासनगरवरून. सो तू तयारी करून ठेव मग आम्ही येतो तुला घ्यायला. मी रेडी झालेले आहे. तीनच साडी लावली. आणि इकडे बघू शकता बाबूने किती पसारा काढले. जशा एवढा पसारा काढतो ना तो. एक खण किती पण साफ केला ना तो वापस तसंच करतो. म्हणून बोलणंच पाहिजे नाही बघा इथं. आणि बिचारी कपडे काढले दीदीने आणि बसले तिथे खाऊ खात. सो चला आता यावी आल्यावर भेटते. तोपर्यंत बाबूला जेवण भरवून घेते ना मग भेटते तुम्हाला. आता मी पोचलेले आहे साई मंदिरला. इकडे पलटण ही आमच्या आजीची गाडी बघू शकता. काकाची पूजा चालू आहे. अनिकेतला बोलवले व्हिडिओ काढायला घेतले बघा. ही एक ब्लॉगर आमची राहुल. दादा काय झालं? तू पण गेलता का तिकडे? नाही ही सगळी इथं आले इकडे पसरल्या. आरशन तुला कसा वाटला तुझ्या गाडी? हा का तुला कसं वाटला? मला कसं वाटलं एका वर्षांनी 5वी गाडी आहे. हो ना यावीत आली. तोरच घेतलंय. मग मी बोललो काय चालता आता विश्वची पण गाडी येईल. हो का? तिला तुला कसं वाटला? छान वाटला. छान वाटला.
गाईज आपण बाळाला तुला सोडला त्या भावाने गाडी घेतली. अजय कसा वाटला ड्रीम बाईक? जाम भारी. काका तुला सोडला? काकाला बोलायचं नाही काय? इकडं बघा तिकडला लावून त्या सगळ्या बी सागरने लगीन काय केलं सांगत ते पायरीवर ते त्यांच्या पायरीवर काय सागर सागर ते पायरीवर लगीन सागरने होतं तिथं लगीन केलता. सावर पण गाईज पोरांची मस्ती करते. पूर्वा शांत याची तब्येत नव्हती बरी. त्याच्या वाटतं तुला नाही बोलायचा. काका तुला कसा वाटला? भारी आहे. बाईक हा 4 व्हीलर घ्यायची होती काका असं सांगतो. ती तिथं ती घरात चालवले. काय किरण पावसाच्या घरा न्यायचे कसा वाटला का तुला? आम्हाला खूप मज्जा आली गो. मज्जा आली का? 5 मिनिटासाठी तयारी करून यायला लागला. फोटो काढायला व्हिडिओ चालू आहे गो. बाळाचा मोबाईल कुठे आहे? यांची आता गडबड. आता किरण नाही थांबा. अरे अर्ध्या इकडं ना काढवा तो. अरे इकडं ना अर्ध्या बी तो बसो. आज सध्या गडबड आहे. गाईस तुम्ही बघू शकता त्या मम्मी पुरणपोळी बनवत आहे. कशी बनवत आहे सांग जरा गाईसला. कशी बनवते नाही लाटत आहे. त्या दिवशीचा पुरण होता घरून आणलेला. आता थोडंसं आला का आणखी हात दुखते म्हणून. मस्त फुललेली आहे आपली पुरणपोळी. झाली पत्ते काय काढतं अजून पुरणपोळी कप डॅडीचा झाला नाश्ता? नाही झालं. तुम्हाला पण पाहिजे नाश्त्याला. तुझा जशांक जशांक तर जशांक अंकेश व्हेरी गुड. सो हे गाईज आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि मला काही शूट करायला भेटलाच नाही. संध्याकाळी दीदीने पुरणपोळी खाताना दाखवलं तेवढं. त्यानंतर काही शूट केला नाही. जेवण वगैरे केला का नाही शूट केला. तर इकडे बघा डॅडीची प्रिन्सेस बिमार होले. दीदीची आपली तब्येत नाही बरी. तिला काही थंडी लागते आणि ताप पण झाले. बघू शकता किती लाल पडले. दीदीला काय झालं का डॅडीला भरपूर टेन्शन होतं. सो आता औषध वगैरे दिले तिला. बाबूचा दिले कारण तिचं औषध नाही. तिला कधीपासून काय झालंच नाही तर तिला औषध आम्ही आणलाच नाही. गाईस बघा बाबूचं औषध पिला दर्शी आता चांगलं. दर्शी दादाचं औषध आहे त्याने रॉनीचं आणलं. त्याने पण रॉनीचं औषध आणला. सो आता तिला दूध वगैरे पाजले.
तिला सांगितलं थोडा आराम कर. कारण बाबूला या रूममध्ये नेले कारण त्याला गरमी सहन नाही होणार नाही. इथे फॅन वगैरे बंद केले आम्ही. सो आता उद्या दवाखान्यात जाऊ तेव्हा भेटू आपण. मीच नेन त्याला. हां तिला मीच नेन कारण की तिला आमच्या घरी मॅडम आहे तिच्याकडे नेन. आता मासूममध्ये नाही नेणार. मॅडमची जर लगेच फरक पडतो. मासूममध्ये नेलं का 2 वेळेला न्यायला लागतो. सो इथे तिला दवाखान्यात नेऊन आणीन. मग आईच्या जवळ पण नेईन. मग तिथून पण डीट काढून आणीन. सो चला गाईस तुम्हाला आता नंतरच भेटते. दीदीची तब्येत कशी आहे ती नंतर दाखवते. मग भेटते तुम्हाला. सो हे गाईस गुड मॉर्निंग. बघू शकता दोघं पण पोरांना ताप आला. आता आम्ही चाललोय. रात्री पण तुम्हाला सांगलेलं का मला ताप आले. हां तर आता चाललो आम्ही आता याला पण हॉस्पिटलमध्ये. ताप आले. आता बाबूला पण ताप आले. आता बघतो बघा हायकर गायचं. सो डॅडी चालले पुढे. दीदी काय आता आता काय आता इंजेक्शन तर नाही देणार. त्याला गाडी आहे तिथे. हे गाईज आता आम्ही हॉस्पिटलमधून आलेलो आहेत. सो इथे काय काम आहे बाबूला तर तिथे गेलेत ते. आणि दीदी माझी रडते. का रडते दीदी? तिला उलटीसारखं होतं ना. पोटसुद्धा दुखतं. काय आहे का माहीत नाही. ते बघा आपला छोटा बेबी झोपलेला आहे. किती प्यारा दिसतो झोपले तर. आणि माझी दीदी नरमले. आता डॅडी सगळे थांब मग आपण घरी जाऊ. मग घरी जाऊन तू औषध पिणं झोपा का. नाराजच झाली. झोप ना तिथे. हा झोप नीट झोप. माझ्या मांडीवर डोका ठेव. मग तशी कशी झोपशील. अशी झोपचं. चला काय जातं तुम्हाला घरी गेल्यावरच भेटते ना. मग दाखवते दीदीना बाबू काय करत असल्यावर. बायकर गायला. सो हे गाईज इथे आता माझी दीदीला मी जेवण भरवत घेतलं आहे. बघा इथे बाबू झोपलेला आहे. त्याला मीच लागते. आणि इथे दीदी आणि बाबूला काय झाले तर तो नुसता दीदीच्याच जवळ जायला बघतो. एवढे दिवस नव्हता खेळत ना. आता तिची तब्येत बिघडली तर तिच्याच जवळ. दीदीला मी जेवण भरवून घेतले. तो पण नरमलेच बाबू आपला. चला गाईत दीदीला जेवण भरून घेते. दवाखान्यातून आलो ना पटापट सगळा स्वयंपाक केला कारण टाईमच झालता. आम्ही तिकडे पण गेलो ना बाहेर त्याच्यामुळं. यावेळी पण कुठे गेलं काय माहिती. मला सांगून गेले का शनिवारच्या बाजारात चालल्या खोबरं आणायला. आता फोन केला बरं अजून आलं नाही. तो तर कल्याणला आहे. आता यावेळी किती वाजता येतात काय माहिती. मी पण जेवलो नाही अजून. मम्मीला काय टेन्शनच नाही. आणि ती बोललं तर माझ्या जवळ असते ना. तिच्याच जवळ असतं. तो बाबू मला काय टेन्शन देत नाही. अख्खा दिवशी हीच घेऊन राहतं त्याला. अजून कपडे धुवायचं. कपडे वाट बघताना माझं तिकडे. जरा दीदीला जेवण भरून घेते. तर हे गाईज माझे कपडे वगैरे झाले ना. आता आम्ही चाललो. सोन्या आलेला शनिवारच्या बाजारात खोबरा आणला. साहेब निघल्यात. तुम्हाला काही बोलायचं आहे गाईजला आपल्या? काहीच बोलत नाही. यांना काहीच नसतं. काहीच नसतं. चला आम्ही जायला. बघा किती अति होतं माझ्या. मेरे दर्द को कौन समजेगा. तो चला बाजार काय भरणार नसेल एवढी तर गॅरंटी आहे म्हणा. त्या आहे तिथे बसलेली असते रोजची. तर चला बाईक घेऊ शकता. ऐक इथं का बसल्या. आम्ही त्या पोरी पाया पडायला गेल्या देवाऱ्यान मंदिरान. कंच्या ताई सावी ना. हा सुगंधा सारा देवाऱ्यांच्या त्या मंदिरानं तिच्या या मंदिरानं. बाई माझी भरपूर फिरलं ते. हा भरपूर फिरलं. सो चला गाईच तिथे गेल्यावर भेटते. सो गाईच खोबरा घेतले आम्ही. खोबरा आहे 300 रुपये. छोटे बी द्या 3 किलो घेतले. आज कोणीच नाही फक्त आम्हीच आहे पूर्ण दुकानात. हे मैदान आगरी महोत्सवचा. चला पहिले खोबरा घेते. भेटतो तुम्हाला कारण की पाऊस आला ना तर आम्ही दोघं पण भेटतो. काहीच आमची खरेदी झाली 5 मिनिटात झाली. 5 मिनिटातच झाली. थोडाच सामान खोबरा आम्ही 3 किलो 1 किलो जास्त
की अजून 2-3 दिवस उपास आहे. दसरा झाल्याच्या नंतरच खाणार. आज काय एवढ्या गाड्या आहेत. सो गाइस तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट.